मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात सुतारकीत एकाने पत्नीचाच निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डोक्यात रॉडने हल्ला चढवून झालेल्या या खून प्रकारामुळे विटा शहरासह तालुका हादरून गेलाय. अविनाश तुकाराम लोटके याने पत्नीचा खून करून घटनास्थळावरून पलायन केलंय. काजल अविनाश लोटके असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. आज मंगळवारी पहाटे हा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विट्यातील सुतारकी येथे अविनाश तुकाराम लोटके याने आपली पत्नी काजल लोटके हिचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अविनाश लोटके हा मूळ यशवंतनगर येथील विटा बँकेच्या परिसरातील रहिवासी असून सध्या काही कारणास्तव आपली पत्नी काजल आणि लहान मुलासह विट्यातील सुतारकी परिसरात वास्तव्यास आहे. याशिवाय अविनाश लोटके हा विट्यातील एका गॅस एजन्सीत कामाला आहे. गेल्या 4 दिवसांपासून अविनाश लोटके हा कामावर देखील गेला नव्हता. आज मंगळवारी मध्यरात्री अविनाश लोटके आणि काजल लोटके हे विट्याच्या यात्रेत फिरायला गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मध्यरात्री घरी आल्यानंतर अविनाश आणि काजल यांच्यात वादावादी सुरू झाली. यानंतर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अविनाश लोटके याने पत्नी काजलवर रॉडने हल्ला चढवला तर डोक्यात वर्मी घाव लागून काजलचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर आपल्या लहान मुलाला मित्राकडे सोडून आणि काही खोटे कारण सांगून अविनाश लोटके याने घटनास्थळावरून पलायन केले. एकूणच या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विट्यासह तालुका हादरून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी अविनाश लोटके याचा तपास सुरू केला असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. त्यानुसार फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी ठसे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक